कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा आम्हाला विशंभरा. जाताना घरी ते मना शांती आमुच्या. दया धना जिने सरो हे चिंतनी. देह जिजो या सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे तारणाची खात्री. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो योहानकृत शुभवर्तमान याचा 3 अध्याय 1 ते 16. आजचं मुख्य वचन आहे, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. 2 करेन 5 अध्याय 17 वचन. आम्ही खराखुरा तारणाचा अनुभव ओळखू शकतो का? निश्चितच होय. सर्वप्रथम पवित्र आत्म्याच्या द्वारे हृदयात खरी शांती व आनंद प्राप्त होईल. जेव्हा आपण परमेश्वराच्या समागमात जातो तेव्हा देवाची शांती आम्हास मिळते. येशूने याला अशी शांती म्हटले आहे की जी जग देऊ शकत नाही. योहानकृत शुभवर्तमान 14 अध्याय 27 वचन. पापाचे ओझे दूर होते, सर्व अपराध दूर केले जातात. परिवर्तन झालेला मनुष्य देवाच्या कृतज्ञतेमुळे उल्हास पावतो आणि तो आनंदाने म्हणतो, प्रभू आभार. एका पापी मनुष्याचा उद्धार झाला म्हणजे स्वर्गात देवदूत खूप आनंद करतात, तर मग पृथ्वीवर त्याच्या आजूबाजूला राहणारे दूत त्याच्या बाबतीत इतके भावनाशून्य कसे राहू शकतात. लुकृत शुभवर्तमान 15 अध्याय 10 वचन. दुसरी गोष्ट म्हणजे परिवर्तन झालेली व्यक्ती पापाचा तसेच जगातील अनिष्ट पद्धतीचा तिरस्कार करू लागते. पूर्वी ज्या पापपूर्ण कार्यात तो स्वतःहून गुंतला जात असे त्याच कार्याची त्याला आता किळस येऊ लागते. प्रभूमधील आनंदामुळे पापाच्या मूर्खतेने त्याला आता रस वाटत नाही. याचा अर्थ हा नव्हे की तो यापुढे पाप करणारच नाही. त्याचे तारण होण्यापूर्वी तो एका डुकरासारखा होता जो त्या चिखलाच्या घाणीत पुन्हा पुन्हा लोळत असे. परंतु आता तो एक कोकरा आहे. जर एखाद्या मेंढराला कोणी चिखलात ढकलले तर ते मेंढरू त्यातून बाहेर उडी मारून येईल. आपणाला यातील फरक कळला का? तिसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीचे तारण झाले आहे तिला पवित्र शास्त्राचे मनन, प्रार्थना, त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्यांच्या सहवासात राहणे प्रिय वाटते. एक धार्मिक सवय म्हणून काही वेळ पवित्र शास्त्र वाचणार नाही तर त्याचे मनन चिंतन करणे हीच त्याची आनंददायक कृती असेल. स्तोत्र 1 अध्याय 2 वचन. प्रार्थना त्याचा श्वास होईल. पूर्वी त्याला देव समजला नव्हता, परंतु आता देवाला तो पिता म्हणून ओळखतो आणि म्हणूनच
परमेश्वराशी बोलावे हीच त्याची इच्छा असते. ज्या परमेश्वराने त्याला वाचवले त्याची प्रीती त्यास जाणवू लागेल व तो परमेश्वराची प्रशंसा करेल. 1 योहान 3 अध्याय 1 वचन. त्या प्रीतीची लांबी, रुंदी, उंची आणि खोली समजण्याकरता त्याला संत जनांच्या संगतीची आवश्यकता वाटू लागेल. एपिस 3 अध्याय 8 वचन. 4थी गोष्ट, ज्याचे तारण झाले आहे ते दुसऱ्यावर प्रीती करू लागतील. 1 योहान 3 अध्याय 14 वचन. ज्यांनी त्यांचे अनिष्ट योजिले त्यांच्याबरोबरचे संबंध ते नीट करतील. मत्ते 5:23-24. आपल्या शत्रूवर, विरोधक व त्रास देणारे यांच्यावर प्रीती करणे हेच परमेश्वराची मुले असल्याचे प्रमाण आहे. मत्ते 5:43-48 वचन. 5वी गोष्ट, तारण पावलेली व्यक्ती आपल्याला प्राप्त झालेल्या आनंदाची साक्ष इतरांना देण्यास उत्सुक असते. योहान 4 अध्याय 28 वचन आणि 29 वचन. मार्क 5 अध्याय 19 वचन. जो आनंद मला मिळाला तो इतरांना सुद्धा प्राप्त व्हावा हाच त्याचा उद्देश असतो. देवबाप करू ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. परमेश्वरा प्रभू, तू आमचं तारण करणारा देव आहेस. प्रभू, आमच्या सर्व चुकांची, आमच्या सर्व अपराधांची तू क्षमा करणारा आमचा देव आहेस. आम्हाला पश्चातापापर्यंत घेऊन जाणारा तो आमचा पिता आहेस. तुझं आभार मानतो. आम्ही प्रार्थना विनंती करतो. प्रभू परमेश्वरा, तू आमचं तारण केलंस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. परमेश्वरा, त्या तारणामध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र वचनावरती मनन चिंतन करावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. तुझी कृपा, तुझी दया आम्हा प्रत्येकाला दे आणि प्रत्येक लोकांचं तारण साधून घ्यावं यासाठी आम्हाला सहाय्य कर. तुझं आभार मानतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.